तर दुसऱ्या बाजूला उमळी. दोन्ही संघ अतिशय तुल्यबल लढतीमध्ये सज्ज असणार. एका बाजूला सागरचा संघ आणि एका बाजूला गणेश वावणेचा संघ. पाहूया कशा प्रकारे दमदार कामगिरी करणार. चला रेडिंगसाठी अतिशय महत्वाची लढत आणि यावी पुढे जर्सी नंबर 1 यजमान संघ अर्थात यंगस्टर आगमी संघाचा 1 नंबरचा खेळाडू चढण्याकरता डाव्या कोपऱ्यात गणेश वावरेवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, पण त्याचा अतिशय बचाव करतोय गणेश आणि यावेळी रिकाम्यानं प्रयत्न करतो सज्ज. यानंतर झाला सामना श्री गणेश निवाचवाडी कोणमळा आणि वाघजाई आगवे दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीनं दुसरा पुकार. यावेळी सिलेक्ट मध्ये अडकवतो, पण पाहूया कितपत गुणांचा डोंगर उमळी संघाच्या साडेफुटीच्या खांद्यावर जातोय. एक मोठी भट्टी फोडण्याचं काम. 4 पॉइंट 4 गुणांची कमाई. रोहित बने आपण सुद्धा या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहेत. रोहित बने आपलं सुद्धा मनापासून स्वागत. पुण्याला सागर हुमडे चढाई जर्सी नंबर 7 अतिशय उमदा चढाईपट्टू म्हणून याच सागरकडे पाहिला तर हिथं या सागरला थांबवणं रोखणं कधी नसेल आणि तीच एक दमदार कामगिरी सागरच्या माध्यमातून आपण करताना पाहिलं. दरम्यान पुन्हा एकदा तितकाच मातब्बर असताना 4च्या डिफेन्सवर आक्रमण घडवण्याकरता सज्ज. डाव्या कोपऱ्यावर खोलवर आक्रमण दरम्यान कोणत्या प्रकारे संधी मिळत नाहीये. जोपर्यंत सागर क्रीडा नगरीमध्ये उपस्थित असेल तोपर्यंत निश्चितच प्रतिस्पर्ध्यांवर एक कडवी झुंज देण्याचं काम करण्यासाठी सज्ज होईल. दरम्यान सागर पुन्हा तोच चढाईपट्टू इथं मात्र आपले दमदार कामगिरी करण्याकरता सज्ज. दरम्यान 6च्या डिफेन्सवर आक्रमण करायचं होतं आणि यावेळी सागरला मात्र कोणत्या प्रकारच्या रुळावर गाडी आणता येत नाहीये. दरम्यान एमटी रेडच्या नजराला करत असताना प्रत्युत्तर दाखल तितकाच पातबदार एक उंच पुरा चढाईपट्टू जन पाहूया इथं मात्र कशा प्रकारची यावेळी 4+2 6 पॉइंट अतिशय सुरेख कामे केले. या चढाईपट्टूसाठी ओमळीच्या याच चढाईपट्टून सांगून टिपले. या चढाईपट्टू करता शाहरुख शहा याचकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज सन्मान झाले. त्याप्रमाणे शिवभक्त मंगेश राणे यांना एक बॅटरी मिळाली. ज्या कुणा मालकाची बॅटरी असेल त्या मालकानं आपली ओळख पटवून ही बॅटरी घेऊन जायचंय. यानंतर ती मोठी लढत श्री गणेश निवाचवाडी आणि वाघजाई आगवे दोन्ही संघांना दुसरा पुकार देऊन झालाय. दरम्यान पुन्हा एकदा जर्सी नंबर 4 यंगस्टर आगवे संघाचा एक मातब्दार खेळाडू एक चांगल्या प्रकारचा कव्हर दाखला होता, पण थोडसा मिस झाला. ताळमेल थोडासा हुकला आणि 6 गुणांची कमाई उमळी संघाच्या खात्यामध्ये पडली. दरम्यान 4 नंबर जर्सी मध्ये गेला चढाईपट्टू इथं मात्र आक्रमण घडवण्याचा प्रयत्न झाला. खोलवर जाऊन डिफेन्सवर आक्रमण घडवायचं होतं, पण इथं एमटी रेडच्या नजराला एकच सातत्यपूर्ण कामगिरी. ज्या चढाईपट्टून यंगस्टर आगवे संघाला खोडीत सापडण्याचं काम केलं तो चढाईपट्टू इथं चढाई करता येताना आपण पाहिला. दुर्घटना करते सागरला मात्र थोडस मोहावला नाहीये आणि निश्चितच 1 गुणाची कमाई गेली आहे ती उमळी संघाच्या खात्यावर. श्री गणेश निवाचवाडी विरुद्ध वाघजाई आगवे यानंतर सामना होईल आणि त्यानंतर सामना श्री गणेश निवाचवाडी कोंडमळा वाघजाई हा सामना झाल्यानंतर पुढचा सामना होईल केदारनाथ आशीर्वाद भोरवाडी विरुद्ध झोलाई वालोपे. दरम्यान
एक सातत्यपूर्ण कामगिरी. याला पकडणं जगडावणं निश्चित कठीण असेल, पण निश्चितच पायावर हात मारला, एक आव्हान निर्माण केलं आणि एक गुण टिपण्याची घोषणा उमेद निर्माण करताना आपण पाहिलं उमरी संघाच्या खेळाडूला. पण 4 नंबरचा खेळाडू चढाईपट्टू यावेळी सुरेख इथं मात्र उत्तम दर्जाचा डिफेंड दाखवला तो उमरी संघानं आणि टाइम ऑफ स्वीकारला. एक चर्चासत्र रंगण्यासाठी, एक चर्चासत्र करण्याकरता इथं मात्र वेळ स्वीकारलाय तो उमरी संघानं. यानंतरचा उदार सामना श्री गणेश निवायचवाडी कोणमळा आणि वाघजाई आगवे दोन्ही संघांना दुसरा पुकार देऊन झालाय. आपण खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहायचंय. अल्पशी विषयांतर पुण्याला चढाई करता जर्सी नंबर 4 अर्थात उमरी संघाचा तितकाच मातबदार चढाईपट्टू, एक आक्रमक चढाईपट्टू म्हणून याचा चढाईपट्टूकडे पाहिलं गेलं. अनेक हँटच मध्ये एकदा गुण टिपता येतो का, पण प्रणयवर आक्रमण करण्याचा प्रयत्न इथं मात्र प्रणय आपला बचाव करतोय आणि निश्चितच रेडर मात्र मीडिया रिसिव्हर येऊन थांबतोय. कारण मोठा फरक असताना गुणांचं पार्ट हालत चुलत ठेवण्याची कामगिरी उमरी संघानं करत दाखवले. पुण्याला सागर होणे चढाई करता अतिशय उत्तम दर्जाचा चढाईपट्टू म्हणून याच सागरकडे पाहिलं तर तोच सागर पुण्याला चढाई करता. इतर निश्चित 2 गुणांची कामे करतोय आणि याच 2 गुणांसह पण आक्रमक खेळाचं रूपांतर घडून दाखवलंय सागर होमनेनं. जन यंगस्टर आगवे संघाला भगदाड पाडण्याचं काम केलं. तोच हा चढाईपट्टू उमरी संघाचा. याला पकडणं निश्चित कठीण काम करण्याची किमया, पण यावेळी ही संधी सोडत नाहीये यंगस्टर आगवे संघ आणि एक महत्वाचा भोरा आपला दरम्यान पुण्याला सागर जर्सी नंबर 7 4च्या डिफेन्सवर 2-1 अशा विवरत्नेवर सागरला मात्र पुन्हा एकदा आक्रमण खेळ करावायचा आहे. कारण 6-14 अशा 8 गुणांचा फरक मोडीत काढायचा असेल तर सागरला एक मोठी खेळी करून दाखवायचे. पुण्याला गणेश वावरे जिल्हा परिषद रत्नागिरी अतिशय उत्तम दर्जाचा हा उमरी संघाचा चढाईपट्टू. यावेळी पाहूया कशा प्रकारे आपली गुणवान खेळ साकारतो. पण यावेळी मात्र संयम स्वीकारला आणि मध्यंतराने खेळ थांबतोय. गुणांची संख्या पाहिली तर 14 गुण म्हटलं तर नेहमीच आरपारची लढाई करण्यामध्ये एक जिद्दी खेळाडू म्हणून आगवी संघाकडून पाहिलं तर सागर यावेळी रिकाम्यात परतोय. ऑल डिफेन्स एक म्हटला. प्रणयला मात्र एक मोठी खेळ करायची आहे. दुसऱ्या सत्रामध्ये आक्रमक खेळ घडून आणायचा आहे. 8 गुणांची मोठी संख्या, मोठी आघाडी इथं मात्र उमरीच्या खांद्यावर असताना यावेळी जबरदस्त खेळाचं रूपांतर घडवून आणायचंय. पण रेडर मात्र कोणत्या प्रकारचा धोका स्वीकारत नाहीये यावेळी एमटी रेड. यावेळी 10 नंबर जशी पर्यंत गेला प्रणय चढाई करता 4च्या डिफेन्सवर आक्रमण. पण पाहूया कशा प्रकारे गुणांची संख्या कमवण्यामध्ये सज्ज होतो. दरम्यान एमटी रेड तितकाच मातबदार असणारा इथं मात्र पुण्याला आक्रमण घडवण्यामध्ये सज्ज. 14-6 8 गुणांची मोठी आघाडी असताना ही आघाडी जर मोडीत काढायची असेल तर सागरला मोठं काम करावं लागणार. थर्ड रेडचा इजारा झाला. थर्ड रेडचा बोपो वाजला. इथं मात्र सागर नावाच्या याच खेळाडूला मात्र एक दमदार खेळ करून दाखवायचा आहे. बॅकिंग करण्याचा प्रयत्न झाला. 4च्या डिफेन्सवर आक्रमण घडवण्याचा सागरचा प्रयत्न अतिशय उत्तम दर्जाचा प्रयत्न होता. पण सागरला गुणांची कामाई इथं निश्चित करावी लागणार आहे. हा सुरेख कव्हर क्षेत्र यावेळी सांघिक खेळाचं दृश्य घडवलं आणि सागरला मात्र मैदानाच्या बाहेर पडवण्याचं केली गेली.
टाइम ऑफ टू उमळी. इथं मात्र उमळी संघ एक अल्पशी विश्रांतीची वेळ घेतली आहे, कारण एक दमदार खेळ करणारा उमळी अतिशय सुस्थितीत खेळण्याचं काम करतोय. 15-6 मोठा फरक आपण पाहतोय एक आक्रमक खेळाची गरज असताना. थर्ड रेडचा इशारा झाला आणि यावेळी याच थर्ड रेडवर गुणांची संख्या कमवणं गरजेचं आहे. उमरी संघाला 6च्या डिफेन्सवर सागर मात्र मैदानाच्या बाहेर असताना पाहूया कशा प्रकारे दमदार कामगिरी करतो. एक मजबूत शरीर यष्टीचा हा चढाईपट्टू, पण ह्याला पकडण्याचं धाडस दाखवलं गेलं आणि 5 पॉइंट. सुरेख वर्षामध्ये अडकवला. इथं मला सांघिक किंवा दर्शन झालं आणि एक मोहरा पुन्हा एकदा मैदानात बाहेर गेला. 1-2 3 गुणांची कमाई ऑल आउट झाला तो यंगस्टर आगवे संघ. तिसरा आणि अंतिम पुकार श्री गणेश निवासीवाडी कोळमळा आणि वागजाई आगवे. तिसरा आणि अंतिम पुकार. यावेळी मात्र संधी सोडत नाहीये डिफेंडिंग चॅम्पियन आगवे संघ. एक गुणाची कमाई. यावेळी पुन्हा कव्हर क्षेत्र आपलातून काम. सामना समाप्त होण्याकरता शेवटची 3 मिनिटाचा वेळ शिल्लक आहे. सागर पुन्हा एकदा आक्रमक. सागरला मात्र होडी किनारा लावायची होती, पण या सागरला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. सुरेख कव्हर. यावेळी कव्हर क्षेत्राचं काम केलं, पण निश्चितच दमदार कामगिरीवर रेडर मात्र आपलं काम तमाम करतोय. महत्वाचे गुण आपल्या खात्यामध्ये जोडताना उमरे संघ. टू पॉइंट. 2 गुणांची कमाई. तिसरा आणि अंतिम पुकार श्री गणेश निवासीवाडी कोळमळा वागजाई आगवे. पाचशे डिफेन्सवर निदान देशा पकडण्याचं काम केलं यंगस्टर आगवे संघानं. यावेळी मात्र रिकाम हातानं खाली आज जावं लागणार. लाल मातीतील एक रांगडा खेळ म्हणून याच कबड्डीकडे पाहिला तर याच कबड्डीचा थरार आपण सरस्वती फॅब्रिकेशन्स सावर्डे यांच्या माध्यमातून सतीशराव हुमणे यांच्या वतीनं ही एक मानाची स्पर्धा आपण संपन्न करतोय. 5 डिफेन्सवर आक्रमण. इथं मात्र खराब कॅच करण्याचा प्रयत्न. तिसरा आणि अंतिम पुकार देऊन झालाय श्री गणेश निवासीवाडी वागजाई आगवे.
27-15 अशा मोठ्या फरकानं ही मॅच आपण पाहतोय. दरम्यान रनिंग हँडचा दावा केला. एक महत्वाचा गुण इथं टिपण्याची किमिया. अशा प्रकारे एक गुण आणि मॅच ओव्हरची घोषणा. दोन्ही संघाचं मनापासून आभार. मी पराभूत संघांना विनंती करतो की आपण सन्मान चिन्ह घेऊन जावं आणि ज्या उमली संघाच्या चढाईपटून एकाच चढाईमध्ये 6 गुण टिपले या खेळाडूसाठी शाहरुख शहा यांच्याकडून कॅश प्राइज 500 रुपये. आपण